ज्याचे नाम सदैव ओठी, त्या स्वामींना माझे वंदन कोटी कोटी, माझे वंदन कोटी कोटी. आजचा स्वामी संदेश. स्वामी म्हणतात, आयुष्यात रंग अनेक आहेत. आपल्याला प्रत्येक रंगात रंगून जाता आलं पाहिजे व आयुष्याला रंगीत बनवता आलं पाहिजे. कारण रंगीबेरंगी दिसणारी कोणतीही गोष्ट सुंदरच दिसते. कारण रंग एकमेकात मिसळले तेव्हा एक एक नवा रंग धारण करतात. तो रंग म्हणजेच आपलं जीवन. आज आपल्याला जगताना निवड करायची आहे, ती म्हणजे भगवंताचा मार्ग की दुनियेचा मार्ग. मग तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आज आपल्याला जगताना निवड करायची आहे, ती म्हणजे स्वामींचा मार्ग की दुनियेचा मार्ग. स्वामींचा आधार की दुनियेचा आधार. तर बघा तर स्वामी तर एकटे आहेत, दुनिया ही शेकडोंची आहे. आपण आपल्या अडीअडचणीत एकापेक्षा अनेकांचा आधार मोठा नाही का? आपण त्या एकाला सोडून आपणही अनेकांना धरून राहू पाहतो आणि शेकडोंना धरून राहता यावं यासाठी शेकडोंबरोबर शेकडो प्रकारची फरफट सहन करत राहतो. त्या एकट्या स्वामींना धरून राहिलो असतो तर? आता हे स्वामींना धरून राहणं म्हणजे काय? आपण आधीच पाहिलं की आधार हा देहाचा नव्हे तर मनाचा आहे. तेव्हा आज दुनिया केंद्रित असेलच. आपलं मन केंद्रित असलेलं आपलं मन स्वामी केंद्रित करणं म्हणजे स्वामींना भगवंताला धरून राहणं. आज पाहायचंच झालं तर आपलं मन हे दुनियेशी जखडलेलं आहे. आपलं मन हे बहिर्मुख आहे. ते अंतर्मुख करून भगवंताशी दृढ करणं म्हणजे स्वामींचा आधार होय. म्हणूनच स्वामी म्हणतात की जगण्याच्या युद्धात उतरण्याआधी आपल्या मनोवृत्ती शरीररूपी रथाचे सूत्र स्वामींच्याकडे द्यायचे की दुनियेकडे द्यायचे हे आधी ठरवा. मग आपणच ठरवा की आयुष्य जगत असताना कोणाची निवड योग्य आहे ते. आपण जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवली पाहिजेत. ती म्हणजे मनाप्रमाणे झाली तर स्वामींची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर स्वामींची इच्छा. दोन्हीमध्ये पण आपल्याला समाधान हे मिळतेच. कारण नियती जेव्हा आपल्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता आपला हात रिकामा करत असते. कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही. कारण मुखाची नाती ही गरजेपुरती असतात आणि मनाची नाती ही शेवटपर्यंत साथ देतात. तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, आपण एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. लहान मुली बघा कशा लहान बाहुली बरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, झोपवतात. त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, ती बोलत नाही, तरी देखील ती त्या भावनेने सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात. तुम्हीही अशा भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही आपल्याशी बोलतो? ही भावना जो जास्त दृढ होईल, खरोखरच स्वामी तुमच्याशी बोलू लागतील. आपले नाते हे मनातून स्वामींशी ठेवावे. आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हाती आहे तर जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हाती असणार, बरोबर ना? जसे नदीत उभे राहून नदीचे पाणी तुमच्या मुखात येणार नाही, तसेच तुम्ही तहानलेले राहाल, पण जर थोडे वाकलात तर उंचीत पाणी येईल, ज्याने तुमची तहान भागेल. तसेच सद्गुरुचरणी येऊन तुम्ही ताट उभे राहिलात तर
काहीही मिळणार नाही. तुम्ही जसे आहात तसेच राहाल. पण जर वाकला नम्र व्हाल तर विश्वाचा मालक तुम्हाला जे हवे ते दिल्याशिवाय राहणार नाही. यात तीळ मात्र शंकाच नाही. आपण कसे आहोत, काय आहोत हे कोणाला माहीतच नसले तरी स्वामींना सगळे माहीत असते. त्यामुळे नको त्या गोष्टीचे टेन्शन घेत बसू नका. दुनिया तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त राहील. तुम्ही स्वामी सेवेत व कार्यात व्यस्त राहावा. बघा मग स्वामी प्रत्येक संकटावर मात करतात का नाही ते. संकटांना म्हणायचे की अरे संकटांनो, तुम्हाला धन्यवाद. तुमच्यामुळे मला समजले की ब्रह्मांडातील सर्वोच्च शक्तीचे माझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि ही माझी स्वामी माऊली क्षणोक्षणी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. इतकेच नव्हे तर तिने मला इतके जीवापाड प्रेम करणारी माणसं दिली. संकटांनो धन्यवाद. स्वामी म्हणतात, बाळा संकटाचा सामना कर, त्याच्यापासून दूर पळू नकोस. मानव जन्म हा संकटाचे ओझे वाहण्यासाठीच झाला आहे. माझ्या भक्तीमुळे तुझ्या आयुष्यातील संकटेही फुलाच्या पाकळी इतकी हलकी होतील. स्वामी म्हणतात, आम्ही तुझ्या मनगटात त्याच्याशी लढायचे बळ देऊ. लक्षात ठेव, जर संकट सागर असेल तर आम्ही तुला अगस्ती बनवू. जर संकट वादळ बनून आले तर आम्ही तुला पहाड बनवू. आणि जर संकट काळाकुट्ट अंधार असेल तर तुला तेजस्वी तळपणारा सूर्य बनवू. गरज आहे ती तू फक्त मला अनन्य भावाने शरण येण्याची. हम गया नहीं जिंदा है. अशक्य ही शक्य करतील स्वामी. गुरु आहे सावली, गुरु आहे आधार, गुरु आहे निसर्गात, नसे त्याला आकार. गुरु आहे